आत्मरूप गणेशू केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो। बाबा म्हणायची पवन झालो चराचरी, मी कला कुसरी काहीच नेनो, मी कला कुसरी काहीच नेनो, बोलतो वचनाती भाविका, तुमचा अनुग्रह लादलो। हे पवन झालो चराचरी, एका जनार्दनी तुमचा दास, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लादलो। पवन झालो चराचरी, शरण शरण जी हनुमंता, हा शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण जी हनुमंता। हात आलो रामदूता, शाबाश, तुम आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, तो आलो रामदूता, तो आलो रामदूता, आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा। शरण शरण जी हनुमंता, तुम आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, सुभट्टा। शरण शरण हनुमंता, तुम आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, शरण शरण जी हनुमंता, तुम आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासुभटा। घ्यावी घ्यावी माझी सेवा, थोडा कमी राहू द्या। दीन दुर्बळाची देवा, करोनी विनवणी चरणी ठेवी तो माथा, परसावी विनंती माझी पंढरीनाथा। अखंडित असावसे वाटते पाही, साहोनी संकोच ठाव थोडासा देई, आसून स्वभाव आलो तुझी आठाया, कृपा दृष्टी मजकडे पाहे पंढरी राया। तुका म्हणे तुझी आम्ही वेडी वाकुडे, हा तुका म्हणे आम्ही तुझी वेडी वाकुडी। नामे भवपाश हाती आपुलिया तोडी, अखंडित असा वसे वाट ते पायी, साहोनी संकोच ठाव थोडासा देही। प्रथम नमन करू गणनाथा, उमा शंकराची सुता, चरणावरी ठेवोनी माता, साष्टांग हे आता करी दंडवत।
दुसरी बंधू सारजा जे चतुरानन जी आत्मजा वाग सिद्धी पावी जे सहजा तिच्या चरणा ओजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण त्यांचे पुण्य पावन प्रसन्न होऊन श्रोते जन तया माझे नमन दंडवत आता बंधू साधू सज्जन रात्रन दिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन तया माझे नमन दंडवत आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करोनी सकळा हरिकथा बोलिये बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपुली बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल 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 बोला पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरया आले दीन जना ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाते प्रस्तुत प्राप्ती सेवेसाठी उच्चारलेला अभंग मायबाप कीर्तन म्हणजे असं हॉस्पिटल आहे त्यांनी बहुरोग जातो जो कोणच्याच दवाखान्यात रोग जात नाही ज्या कोणच्याच दवाखान्यात जी साडेसाती जात नाही ती कीर्तनात जाते म्हणून कीर्तनात एक तर बसल्या उठायचं नाही हे सगळ्याचं पाप त्याच्या डोक्यावर जात नेम आहे महाराज हा म्हणून एक तर यायचंच नाही आणि आल्यावर जायचं नाही का हा परत माघारी हा म्हणून मायबाप हा कसं होतं अतिशयाना ही तर अतिशयाना नकोय ज्ञानोबरायांचा ते म्हणतात पहिले दिवे असायचे घरोघरी लाईटी नव्हत्या मग जवळ दिवा आहे तवरच जेवण ही केल्यावर ती माता माऊली डबे टोपलं व्यवस्थित ठेवायची का दिवा इजल्यावर कळंन का दिवा इजल्यावर कळंन का तसं मरायच्या आधीच आपली सोय करून ठेवली पाहिजे हाय मरायच्या आधीच हा दीप गेल्यावरी कैसा जी प्रकाश ज्ञानोबराय म्हणतात दिवा इजल्यावर तिला कळंन का कुठं काय ठेवायचं ती हा तसं मायबाप जिवंत असतानाच नेमका मी कोण आहे मी नेमका कोण आहे मी सोमा आहे काय माझ्या आई वडिलांनी नाव सोमा ठेवलंय मला मी हुनी दाजी म्हणते बाचा महाराज मामा म्हणतो चुलत्याचं पोर काका म्हणते आणि हुकून चुकून ग्रामपंचायत नेंबर झालं तर सदस्य पुढे नाव नेमका मी कोण आहे महाराज हे ज्याला कळलं ते महात्मेत महाराज म्हणून आज एका महात्म्यांच्या पुण्यतिथी निमित्त अतिशय उत्कृष्ट असा अभंग आहे कीर्तन इतकं महत्वाचं आहे महाराज पण काय काय कीर्तनाचं महत्व कीर्तनकारांनी कमी केलं आणि तुम्ही साक्षीदार आहेत त्याला कुणाचं ठेवायचं माझं नाव ठेवलं की तोच महाराज आणायचा वा वा तू जाचीन दानाला नाक गाव निचीन कीर्तनात काय कीर्तन काय काय केलं पाहिजे कीर्तनात भक्ती ज्ञान वैराग्य विरहित इतर गोष्टी न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची संतांचा जो आहे ना तो कीर्तन करणार आणि जो संतांच्या घरचा नाही ना तो कीर्तन करणार विठाला विठाला तुम्ही संतांचं व्हा तुम्ही आजू कुणाचं नाही झालं तरी चालन पण तुम्ही जर संतांचं झालं ना महाराज हा तुका म्हणे त्यांची वारी देव तुमच्या स्मरे स्मरे कार्य हिंडता रानो राणी पुसा संताशी जाऊनी म्हणून संताचं जर झालं ना
तुकोबाराय म्हणले मी बल्लोबाची लेक नाही, लाडकी लेक मी संतांची. आता बघा माय बाप जर विचार केला तर कोणाचं आपण कोणाचं झालं पाहिजे. आपलं आपण ह्यांचं आहे महाराज, पण हे तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी ज्ञानोबरायांचा काकडाय. माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती निर्वाणी. ज्ञानोबरायांच्या आईवडिलांसाठी, ज्ञानोबरायांच्या आईवडिलांनी ज्ञानोबरायांसाठी देहांत प्रायचित्त स्वीकारलं आणि ज्ञानोबरायांनी जगाला खरं सांगितलं. आताच महाराज लोक खरे नाही महाराज. ते म्हणतात माता पिता बंधू बहिणी. माता म्हणजे आई, पिता म्हणजे बाप, बंधू म्हणजे भाव. माता पिता बंधू बहिणी, स्वतःची बहीण कोणी नपवती निर्वाणी. निर्वाणी म्हणजे काय? अंतकाळ निर्वाणीचा. कोण आहे महाराज? कोण शेवट कोण आहे? एकटा मी दुःख भोगी. ज्ञानोबाराय म्हणतात कुंभ पाक जाचणी. त्यातलं एक प्रमाण राहिलं. माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती निर्वाणी. इष्ट मित्र स्वजन सखे. जे म्हणतात ना मित्र आमचे, हे तव सुखाची मांडणी. मधल्या 15-20 दिवसात एक जणाला अटॅक आला आणि आम्ही दौंडला गेलो दवाखान्यात. महाराज शिंदे का काय दवाखाना आहे, पवार का शिंदे आहे तिथं, अटॅकवर स्पेशलिस्ट आहे. तिथं गेलो महाराज. काय आम्ही नुसतं बरं आहे का तुमचं, बरं आहे का तुमचं, एकटा भोगतोय. पण आपलं कोण आहे मायबाप? आपला भाव सुद्धा आपला नाही, आपली आई सुद्धा नाही, बाप सुद्धा नाही. ज्ञानोबराय म्हणतात एकला मी दुःख भोगी. कुंभ पाक जाचणी तेथे कोणी सोडविना. एका सद्गुरु वाचोनी. म्हणून धर्म जागो सदैवाचा जे बापर उपकारी. आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारी. ही काकडा आहे. कीर्तनात सुद्धा प्रमाण यायला सुद्धा भाग्य लागतं महाराज. संतांची प्रमाण आपल्या मुखात प्रमाण नाही, आपल्या मुखात अभंग नाही, आपल्या मुखात शिव्यात नाही, ती अभद्र बोलणे. पण साधू संतांचं रामकृष्ण हरी कधी हरिपाठ ह्या मुखात आला नाही. म्हणून मायबाप नाथ बाबा म्हणतात नामा विनमुख सर्पाचे ते बीळ. काय नाथ बाबा शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि लोकांना सांगितलं जर नाम नसन ना या मुखात ती सर्पाचं तोंड आहे. इतकं विषारी महाराज तोंड. जिव्हा नवे काळ सर्प आहे. म्हणून महाराज या मुखात नाम पाहिजे. किंवा ज्ञानोबराय म्हणतात नामाशी विनमुख तो नर पापिया. सगळ्यात पापी कोण? जो नामस्मरण करत नाही महाराज, त्याच्या इतका पापी कोण नाही. मग महाराज तुम्ही म्हणता नामस्मरण करून नेमकं काय होतं? मुखी नाम हाती मोक्ष. त्याला मोक्षाची वाट दिसती महाराज. आज इथं इतकं मंडळीत मेल्यावर कुठं जायचंय कुणाला माहित आहे का? इथं इतक्या माळान गंधन बिंदन लावून, पण मी मेल्यावर कुठं जाणार आहे कोण सांगतो? बरं मागुता हा जन्म पावसी भोगिले सुख दुःख हे तो न घडे सायासी कारे अंधस होसी जाणोनिया. ही कुणाला कळत नाही महाराज. आणि कळत नाही म्हणून ज्याला कळतं ना तो कुणाला सांगतच नाही, तो एकटा असता. ज्याला कळलं ना त्यांनी भंडार भालचंद्र भोरड्या अशी डोंगर गाठली महाराज. कळतं कळो येई कळणार महाराज. का कळत नाही? सगळं कळन ना कळे ते कळे. नाथबाबांचा हरिपाठ आहे, तुम्हाला जर घेतला असला कोणी तर नाथ बाबा म्हणतात ना कळे ते कळे. बर का? जी नाही कळणार ते सुद्धा कळू येईल. ना वळे ते वळे. इकडं वळायची माझी रीतच नव्हती महाराज. बापूला माहिती मी कधी कीर्तन प्रवचन करीन ही आपली आमच्या घरात सगळी वार करी, पण एकदम आडमुठ गडी. ना वळे ते वळे. जी इकडे कधीच वळणार नाही हे गडी तिकडला होता, पण इकडं आणला कोणी? महात्म्याने. ना कळे ते कळे, कळे ते ना कळे, ना वळे ते वळे. गुरुवीन. ज्याचा गुरु बळकट आहे ना महाराज, गुराक्या चांगला आहे ना, कुठं गाया ना ती वळतीच आणतो, पण गुराक्या जर यडमाट असला ना दावणीला गुरुच नाही येत. म्हणून महाराज सद्गुरु सारखा असता पाठी राका किंवा श्री गुरु सारखा असता पाठी राका. इतरांचा लेखा कोण करी
ज्ञानोबराय म्हणतात, माझ्या गुरुच्या कृपेने माझा उद्धार झाला. ज्ञानदेव मने तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे. श्री गुरु सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. म्हणून मायबाप महान अशा महात्म्याची महात्म्याची पुण्यतिथी आहे महाराज. कोणाची पुण्यतिथी होत नाही, ह्यांना माहित सुद्धा नाही तात्यांची किती पुण्यतिथी महात्म्याची. असं असतं महाराज. बी लावलेलं कधी उमजत, फक्त लागण जर असली ना, त्याला पाणी जर भेटलं तर उगावतं गाड्या. तसं मायबाप इथं आल्यावर इतकं वातावरण झालंय, आळंदी सारखं पंढरपूर सारखं तीर्थ झालंय मायबाप. किती आनंद आहे महाराज, किती आनंद आहे. अरे घरात थोड्या वेळ बसलं ना, खटल्याच्या घरात तुम्ही जाऊन बसा, धाकली सून पोराव घालून थोरल्या सुनाला बोलते, आणि थोरलीने पोराव घालायचं आणि हिलाच झटका द्यायचा. आता ही कळत नाही का जाण त्याला. ते म्हणतो आता हिथं येण्यात आणि हिथं राहण्यात काय मजा नाही. ही ह्याला ह्याच्यावर घालून बोलतील, ती त्याच्यावर घालून, त्याने त्या पोराने त्याच्यावर बोलायचं, त्या भावाने त्याच्यावर बोलायचं. किती दुःख आहे महाराज. अनेक दुःख सांगू मी किती, सकळ संसाराची स्थिती न साहे पाषाण फुटती, भय काप चित्ती भरला असे तुकोबराय म्हणतात. किती दुःख सांगू या संसारात. दुःख बांधवाडे आहे हा संसार, दुःख बांधवाडे आहे हा संसार, दुःख बांधवाडे आहे हा संसार, दुःख बांधवाडे हो हा संसार. सुखाचा विचार नाही कोटे, सुखाचा विचार नाही कोटे, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवाडे हा संसार, दुःख बांधवाडे हो हा संसार. म्हणतो गड्या पण सुटतो का. ही बोल बोलता वाटे सोपे. ही म्हणल्यावर तसं वागलं पाहिजेत का नाही. आम्ही कीर्तन करतो तसं आम्ही वागावं पाहिजेत का नाही. आणि जर वागत नसन ना महाराज, आहा, जो बोलून जर वागत नसन तर त्याच्या इतका पापी कोण नाही. तुम्ही सांगा. आता निघाला विषय म्हणून आमदारकी लागाव आणि सगळ्या नेत्यांनी यावं आणि त्यांनी सांगावं मी हे काम करतो, मी ते काम करतो, आणि त्यांनी जर नाहीच काम केलं तर सगळे आपण त्याला आशीर्वाद देतो. कोण शिव्या देत नाही असं नाही, ती सगळ्याचं पाप त्याला आहे. म्हणून परमार्थ सुद्धा तसा आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. पण साधू संत सांगतात बोलते हे लेकिन करते नाही, मोके बडे लबाड. बाबा बनायचे. बोलायला सोपं आहे गड्या, हा, पण करायला इतकं अवघड आहे ना. हा हा, आणि जर केलं ना तर सगळ्यात सोपं आहे. तुका म्हणे सोपे, सगळं सोपं आहे. हा, म्हणून मायबाप साधू संत सांगता सुख नाही कोटे आली या संसारा, वाया हव भरी होऊ नका, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटे. इथं सगळे वयाने महाराज 60-70 वर्षाची माणसे. सांगा गाड्या, हाय का सुख, हाय का सुख. अरे सर्व सुखाची आशा जन्म गेला. नाटातलं प्रमाण आहे महाराज, हे कुणाच्या मुखात येत नाही. शन एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा शिन पावला, माया वैष्टीला जीव माझा. चारी धाम केलं महाराज तरी सुख नाही. आहे का सुख. काय काय माणसं महाराज आता गाणगापुरण इकडं पाडावरण लई माणसं काय काय इतकी लागारल्यातलं महाराज. दोर काची माळा घाली ना, पण काची रंग ती 12 कलरचा दोरा आहे गळ्यात.
काही ते माळ नाही त्याला आवडत, पण कोणी म्हणलं ना तुझ्या घरी असे बर वारकरी आला ना त्याची चेष्टा करणार हरामखोर, आणि असा बहुरूपी आला ना चला ना आमच्या घरी, चला ना सांगा ना आमच्या घरी, मग त्याने म्हणायचं आमक्या आमक्या तिथं एक मसोबा आहे, तुमचे पूर्वजन नाही तुमचा पितृदोष आहे, लागला तिथं पुढं पुढं घर आहे, आणि हिथं सगळे दोष जातात महाराज, हिथं सगळे दोष मी सांगत नाही, जेते तुझ्या कीर्तनाचा घोष. तुकोबराय म्हणतात जळती पाप पळती दोष, हे सगळं दोष जाण्याचं ठिकाण आहे महाराज. काय उने अम्मा आनंदास शेवू ब्रह्मरस तुका म्हणे. सगळी बुडस्थळाची इस्टेट आम्हाला आहे, म्हातारा इथं बुडस्थळाची इस्टेटीवाले कोण सुखीत का ह्या गावात? त्यांनी काही करू दे महाराज सुखच नाही. येडी वाकडी जलम काय कायला होऊच नाही, इले अवघड आहे. ही पितृदोष आहे महाराज, हे सुद्धा दोष हित जातात. म्हणून ज्याला पितृदोष आहे ना त्यांनी माळ घालावं, आणि फक्त काय नाही करावं त्यांनी, दुसरं काहीच नाही केलं तरी चालेल. नाशिकला नको नाही गेला तरी चांगलं, नागबळी नाही केला तरी चालेल, पण नित्य नेमाने अर्धा तास रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, हा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण हरी जय जय राम राम राम, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय राम रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. काय आनंद आहे महाराज. ह्या का गड्या पेडा पाहून गुढी कळंन का पेड्याची, मला खावाच लागेल. तुका चाकोनिया सांगे, मग पाहून पाहून नाही त्याला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. तुम्ही जर ते नामस्मरण केलं, तुका म्हणे नो हे बादा अनेक कदा भूताची, ही मी नाही याचा सुरुवात आहे अभंगाची. ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा, मग कुणाच्या पिढा महागाय मी सांगू का? इथं कुणाच्या पिढा महागाय म्हणे तुला बी कळतं काय, तू काय बहुरूपी का? लगेच कळतं महाराज. चांगलं कीर्तन सुराला लागलं की त्याला जांभळ्या येतात, लागलंच लगे आपण म्हणायचं ह्याच्या माग पिढा आहे बरं. तसंच आहे महाराज. बघा तुम्ही नवनाथ ग्रंथ तिथं हसतं का आवडीने, जांभळ्याच हाणणार, थरथरच कापणार, पळूनच जाणार, ही पिढा आहे. म्हणून कीर्तनात बसलं की झोप लागणं पिढा, कीर्तनात बसणं मन समाधानी नाही, जांभळ्या येणं कधी, ही पिढा आहे बर का. त्याने पिढा वारेल, ही पिढा सुद्धा जाण्याचं हॉस्पिटल आहे महाराज. पण त्याच्यासाठी पत्ते नाम विठोबाचे अनेक वाचेन सेवी, ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा, पत्ते नाम विठोबाचे अनेक वाचेन सेवी. अरे तुकोबरायने सांगितलं भवरोगाचा आहे अनेक काय शिल्लक आहे. अरे ह्या कीर्तनात महाराज मेलेलं माणूस उठले, ह्या कीर्तनाची इथली पावर आता इथं मडी आली, इथं महाराज असा साक्षात्कारी महात्मा यावा लागतो. ह्या कीर्तनात मेलेली माणसं उठल्यात, मेले माणूस हा कैसा वासुदेव बोलतो बोल, बाळा पोटी मायरी गेल, मेले माणूस जित उठवेल, वेळ काळात ग्रासीला. ह्या कीर्तनाची पावर, मेलेली माणसं उठल्यात, ह्या कीर्तनात तुटलेला हात फुटल्यात, कीर्तनाची पावर. ह्या कीर्तनात मेलेली गाय उठवली नामदेव महाराजांनी कीर्तनाची. हा म्हणून ह्या कीर्तन मायबाप ह्या जागेची ही व्यासाचं व्यासपीठ आहे. म्हणून हिथं जो ह्याचं वाटोळ करीन ना त्याचं 7 पिढ्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला म्हणून मायबाप तुम्ही सांगा, आमच्या गावात यात्रा झाली, फड असतो महाराज,
कुस्त्याचा. हा, कुस्त्या कोणी लावायच्या? कोणी लावायच्या कुस्त्या? ज्याने कधी आयुष्यात जोर काढला नाही तो म्हणणार मी कुस्त्या लावतो. हसायला लागली. बाहेर गावचं पैलवान आलं. ती म्हणली काय झालं या गावाला? ह्यो कशाचा वस्ताद? ह्याचं कान बी बुड दिसत नाही, दंड बी पिळलेलं दिसत नाही, ह्यो वस्ताद. ती एक जाणता म्हणला ही वस्ताद नाही, ह्यो वसाळा आहे. ह्याला वाटतं मला पुढं पुढं, मला पुढं पुढं, मग हो पुढं पुढं नाही. बघ कस काय होतंय बघ. हिथं महाराज, हिथं सुद्धा मुरल्याला माणूस लागतो शिरता त्या. हा, इथं मुरल्याला लागतं आणि ती गोड देतं. तुम्हाला सांगू का, लोणचंच असतात. मुरल्याला लोणचं आपण पाण्यात टाकू टाकू चुकून खातो मुरलेलं, पण जी मुरलंच नाही ना महाराज, हा तसं मायबाप इथं मुरल्याला लागतो. साधू बोध झाला ठाईच मुराला अनुभव, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. महात्माला ही इतकं देवाला न मानणारा माणूस मी मायबाप, आणि देवाला मानू नाही, पण देवाला एकदा जाणल्यावर ना परत बाकीचं काहीच मानायचं नाही. म्हणून जागृती सोपनी पांडुरंग संपता सोहळा. ज्यावेळेस तुकोब भरायला अनुभूती आली महाराज, सगळ्या संसाराची राख रांगोळ केली मायबाप. जाळोनी संसार. एक अन्न करत धर्मपत्नी पोरा अन्न करत गेली. तात्यांना सुद्धा एकच पोरगी होती, तात्यांना सुद्धा. अरे महात्म्यांना लेकर बाळ नसतातच, हे सगळे लेकर त्यांचे असतात. विठ्ठल विठ्ठल त्यांचा संसार घरचा होत नाही, अख्ख्या जगाचा संसार ते करतात. बघा ही मरकुडी सगळ्याला उजेड देतील, तिच्या पाठीमाग झाड आहे महाराज, सगळ्यांना आंब खायला आहे. त्याला दगड हाणतात माणसं आणि त्याच्यात असं लागतं बुडाला महाराज, असं खची पडतात आणि आंबा खातो तरी ती झाड म्हणते. साधू संत तसेच महाराज, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती पर उपकार, म्हणून त्यांच्या पुण्यतिथी निमित्त अभंग आहे. मग तू इतक्या वेळ काय सांगत होता म्हणता? कीर्तन असंही 2 तासापुरतं नाही. अरे कीर्तन आयुष्य पुरणार नाही असं कीर्तन आहे. कीर्तन म्हणजे नुसतं फेटान कांबारण दोतार हे नाही. आशनी शयनी सदा हरीचे चिंतन, एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन. माझे सावतोबो खुरापतानी सुद्धा कीर्तन करीत होते. कोणचं कीर्तन करीत होते? खुरापतानी सुद्धा. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथंबीर अवघा झाला माझा हरी. अरे नाथ बाबांनी सांगायचं मायबाप, कोणे दिवशी घरात नाही धान्य, कोणे दिवशी द्रव्याची साठवण, कोटे साठवावे समयासी सादर व्हावे, हा समयासी सादर व्हावे. कोण दिवशी बसून हातीवर, कोण दिवशी पालखे सुभदार, कोण दिवशी पायाचा चाकर चालत जावे, हा समयासे सादर व्हावे, समयासे सादर व्हावे. कोण दिवशी यमयती चालून, कोण दिवसी यमयती चालून, कोण दिवसी प्राण जाती घेऊन, कोण दिवसी मशानी जाऊन. काय म्हणता सावते बाबा? अरे कोणचा दिवस हा तुझा शेवटचा दिवस आहे तुला माहित नाही, म्हणून काय येड्यावानी करतो येड्या. मी सांगत नाही महाराज. कोण दिवशी यमयती चालून,
कोण दिवसी प्राण जाती घेऊन, कोण दिवसी मशानी जाऊन, एकटेच राहावे एकटाच आहे मशान भूमीत. हा समाजाचे सादर व्हावे, समाजाचे सादर व्हावे. हे शेवटचं प्रमाण आहे. हे जर तुम्हाला कळलं ना तुमचा शेवट गोड होईल. सावतो बाबा म्हणतात कोण दिवशी होईल सद्गुरूची कृपा, कोण दिवशी होईल सद्गुरूची कृपा. ज्याच्याकडे सावता महाराजांचा गाथा असला तर पहा. सावतो बाबा म्हणतात कोण्या दिवशी होईल सद्गुरूची कृपा, कोण्या दिवशी चुकती जन्माच्या खेपा. काय महाराज किती वेळा जन्मा यावे, पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं सगळ्यात मोठं दुःख आहे. हा कोण दिवशी होईल सद्गुरूची कृपा, कोण्या दिवशी चुकती जन्माच्या खेपा, कोण्या दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे. अभंग जर एकांत असताना गायला ना महाराज तर त्याच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहायचं. काय सांगता सावतो बाबा. काय महाराज एकान दिवशी एक दिवस झोपडीत राहतो, आज माडीत राहतोय, आज माडीत राहतोय तर उद्या काडी लावणार आहे. महाराज 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार. वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार, पाण्या मायेचा बाजार. हा म्हणून ही 2 दिवसाचं जरा चांगलं आहेत ना, जोर आपलं पाय चांगले, डोळं चांगले, आपलं आरोग्य चांगले, तवर पंढरीला जावा महाराज. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सुहित पाय. तीर्थयात्री जाय. आमच्या गावात 10-15 म्हातारी माणसे आणि पंढरीची वारी करतात आणि वाटेन त्यांच्या गप्पा. काय सोमाला घरी करमतच नाही, नुसती एकामेकावर धावत्यात, नुसती धावत्यात, करमतच नाही. म्हणून मी वारीला येतो, करमत नाही घरी. आणि जेव्हा महाराज घरी गोड गोड बोलत होती ना तेव्हा त्याला नाही कळलं. हा म्हणून मायबाप जवळ घरची आपला ऐकतात तवर पंढरपुरात जा. देव इतका हुशार आहे महाराज, तुला घरची अडेवाणी करायला लागल्या, तू आता हित आल्यावर इष्टीत सुद्धा महाराज ती अडेवाणी करते. त्याला कधी कळत नाही, गप बसा, तिथंच महाराज भांडणं करणार. तर गरीबी ही अडेवाणी करीत होतो म्हणून घरची अडेवाणी करायला लागली, आणि मग इकडे आलं आणि इकडे अडेवाणी करायला लागली. म्हणून शेणा असताना इकडे या, इकडं शेणा असताना जर आला हा तर व्यवस्थित होईल. तिकडनच येड झाले इकडे इथलंही भांगार गाडी कधी नीट होईल. हा म्हणून मायबाप आमचे गुरुवारी म्हणायचे अख्खं टायर उगाळलं आणि ट्रॅक्टरचा सीजन आला ऊसावर आणि ह्याचं टायर उगाळलेलं. आता ह्या टायरचा बार होईल का नाही, त्या टायरचं सांगत नाही, ह्या टायरांचं सांगतोय. हे बी टायर उगाळलेला एक दिवस बार होतो, म्हणून ही उगळायच्या आधी आलं पाहिजे तिथं विठाला विठाला. हा म्हणून मायबाप काय महाराज काय रूप आहे पड्याला नवीन आहे का, कशी रूप आहेत महाराज. गंध ह्यात ज्ञानोबा असं एका, ह्यात तुकोबा असं एका, ह्यात नाथ बाबा असं. आपल्या दारात मायबाप ही लेकरे नाव एवढ्याले आहेत का नाही, 2 तास उभा राहतात. आपल्याला 2 तास बसाय जमत नाही. किती भाग्य आपलं. आणि 12 वाजता लाईट येऊ दे नाही, इथं 11:30लाच उभा गळ्यात त्याला घालून पहा किती. हा माऊली म्हणतात साया असे करसी. हा मी सांगत नाही महाराज, मी प्रमाण सोडून तुम्हाला एक बी सांगणार नाही.
सायाशे करसी प्रपंच दिन निशी. दिन निशी म्हणजे रात्र. प्रपंच दिन दिवस आणि निशी म्हणजे रात्र. रात्रंदिवस प्रपंच करतो आणि हरीशीनं भजसी. हरीला नाही भजत. म्हणून माय बाप सांगतो तुम्हासे हजार विठ्ठला. सांगतो तुम्हासे सांगतो तुम्हासे हजार विठ्ठला. सांगतो तुम्हासे हजार विठ्ठला. सांगतो तुम्हासे हो हजार विठ्ठला. समजते ना तुम्हाला? खचड जाते. ज्याला कुरकुर खायचं त्याला खोबरं आवडत नाही. बघा बरं का, खोबरं आवडायला पैलवान लागतो आणि कुरकुर खायला मुडदूस लागतो. आम्हाला मला 4-5 पोर आहेत घरी, 6 आहेत. ती खोबरं आण म्हणत नाहीत, ती म्हणतात कुरकुर आण काका कुरकुर. कुरकुरेने काहीच होणार नाही, तुला काहीच कळणार नाही. ती मला नका का कळणार, पण थोडी चव येईल का, थोडी चव. नाही नाही नाही, कीर्तन मनोरंजन नाही, कीर्तन टाइमपास नाही, कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे. तुकोब बराय म्हणतात. काय म्हणतात? सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला. आता ही मंडळी पाठीमागं बसल्या 2-4 काय वाईट नवाट रक्त असतं. ती म्हणणार माळकरी मरतोय आणि बिगर माळकरी मरतो. मग आहे तवर खाणं पिणं, येड्यावानी वागणं, काही बोलणं, कसं राहणं, ते बी मारणार आहेत ना आपण बी मारणार आहे. परत जन्म आहे का? आमचे गुरुवारे सांगायचे महाराज, 2 माता माऊल्यांकडे तुपाचं डबं होतं. आई दोन्ही माता माऊल्यांकडे. पण एकीचा काय झालं, ठेस लागल्यामुळे एकीचा डबा तुपाला पाडला आणि एकीने सगळ्या पंक्तीला वाटलं. वाया कोणाचा गेला? आणि जिने वाटला तिचा वायाला गेला, तो वाया जाईन का नाही? ती वायाला गेला कसं म्हणायचं? ते सगळ्यांच्या मुखात सार्थकीला गेला. तसं मायबाप जन्माचं जर सार्थक व्हायचं असेल तर विठ्ठलाला भजा. विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. म्हणून महाराज जो विठ्ठलाला भजला तो बी मोकळा झाला बाबा म्हणायचे. आणि हिजापासला सांडल्याला तो बी मोकळा झाला. आणि जिचा सांडलाय ना ती म्हणली तुझा तरी कुठं नीट राहिला, मोकळाच झाला. ती म्हणली माझा मोकळा झाला पण सार्थकीला गेला आणि तुझा वायाला गेला. सगळ्यांनी खाल्ला महाराज. म्हणून मायबाप हा देह जर सार्थकीला जायचा असेल तर म्हणून तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार. कुणावर तरी उपकार करा गड्या महाराज. आपण उपकार करीत नाही, अपकार केल्याशिवाय राहत नाही. म्हणून शेवट त्याचा गोड होत नाही. शेवट जर गोड व्हायचा असेल, हो का, तुम्ही आम्हाला तुम्ही पाया पडाय आल्यावर 10-5 रुपये ठेवता, महाराज म्हणून ठेवता
का माणूस म्हणून ठेवता? हा, सत्य कर्माला तुम्ही सहाय्य जर केलं ना, तुम्हाला माहित नाही ह्यो महाराज आहे का मूर्ख आहे, तपलं तो फळ भोगीन, पण महाराज आपला थोडा त्याला वाटा गेला पाहिजेत. माहिती पर उपकार आहे, नुसता महाराजालाच करू असं म्हणत नाही, एखाद्या गरीबाला करा. तू खूप बरा आहे म्हणतात, तुझं व्हावा हे देव, तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार, तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. पण इतकं चिकाट महाराज कीर्तन ऐकलं आणि इतकं चुंगूस माणूस. मला महाराजांनी वारी करायला सांगितलं, चंद्रभागेत स्नान केलं, चोकोबारायचं दर्शन, नामदेव पावरीचं दर्शन, पांडुरंगाचं घेतलं, त्याला वासुदेव भेटला. म्हणला खरा वासुदेवाला दान. ती मला आल्या का म्हणलं दान, ती मला रुपया द्याव, 1-5 रुपये नाही का ती गाणं असायचं द्या. ती म्हणला माझ्याकडे काय नाही, पण माझं गाव म्हणला पोंदवडी, तिथं इतका चिंगस माझ्यासारखा. तुम्हाला कसं म्हणू भाऊ नाही का, माझ्यावरच घालतो. पण जसं मग मी सांगितलंय ना, सासू अशी ओरिजिनल सासू आहे ना, ती मांजराला बोलती ओरिजिनल. आमची आई, माझं नवीन लग्न झालं आणि ती म्हणली छिर अजून झोपली का म्हणली. 6 वाजल्या 4 वाजल्या ना म्हणली, तुला काय तुझं डोकं बिकं जागे अजून झोपली म्हणली, तुला थोडी तरी लाज वाटते का नाही. बायको उठली, तू का उठली? ती म्हणली मांजर नाही मलाच झटकाय. तुला कस काय? ज्याला त्याला झटकाय तसंही माझ्यावर झटकाय तुम्हालाच. मी वासुदेवाचा सांगतोय. मग त्याला म्हणलं ये पोंदवडी, पौर्णिमेला मोठा कार्यक्रम असतो आमच्या प्रत्येक पौर्णिमेला. म्हणलं बर. आणि नेमकं ह्याच्या चढावती वासुदेव दिसलं. मी बी कीर्तनी झालो होती. म्हणला कुठे आहेत ते महाराज? मी माझ्यावर सांगतोय, इतकं चिंगूस होता महाराज. त्यांनी घरी आल्यावर हातरून पांघरून घेतलं आणि आतमध्ये झोपलं. झोपल्यावर बायकोला म्हणला महाराज गेलाय म्हणून सांग. इतकं रुपयासाठी. मग ते वासुदेव आले, म्हणले आमची पंढरीत गाठ पडली होती राव रुपया. ती म्हणले अहो काय सांगायचंय, तुम्ही यायला आणि आमचं मालक जायला गाठ पडली. वाट फार वाईट झाला म्हणला, लय वाईट झालं, पण आता माती करूनच जातो. तो काय म्हणला आता मला तर येणं होत नाही मला, आणि इतका योग महाराज आहे म्हणला ना, आता कशाला थोड्यासाठी. जमली ना पाहुणं रावलं गोळा महाराज रुपयासाठी. वासुदेव हुशार होता महाराज. सरान पार ताटी बांधली फुला महाराज आणि नेहला. वासुदेवाला माहित होतं ही नाटक्या येऊ चिंगूस आहे, रुपयासाठी हितवर बोलितो म्हणजे किती चिकाट आहे. आणि तो पार आग्नी लावायला तो म्हणला रुपया फिटला, म्हणला गडी उठला. सगळी माणसं म्हणली किती इतकी चिकाट आहेत महाराज माणसं. विठाला अरे सप्त्याला 8 दिवस सांगावं लागतं वर्गण द्या वर्गण द्या. किती वर्गण? 100 रुपये. किती वर्गण असन? 500 रुपये. पहिल्या दिवशी द्या ना. हा म्हणून दिलं पाहिजेत महाराज. हा देव सत्य कर्माला देतो ना, देव त्याला सहाय्य होतो महाराज. हा म्हणून मायबाप, हा आज महात्मा एक पुण्यतिथी महाराज नामदेव महाराज म्हणतात ते साक्षात ब्रह्म आहे. जर समजलं तर बघा, ब्रह्मदेव आणि ब्रह्म वेगळे, ब्रह्मदेव आणि ब्रह्म वेगळे. तुम्ही म्हणताना असं कसं? 3 देव आहेत महाराज, महादेव, विष्णू आणि ब्रह्मदेव आहेत का नाही? 3 देव मेन आहेत. ह्या 3 देवांचा पिता कोण? ते ब्रह्म आहे. काय त्याला ब्रह्म म्हणले? ऐसे 3 देव जेथोनी उत्पत्ती, तो हा गणराज गणपती. हा तुकोबराय म्हणतात ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे 3 देवांचे जन्मस्थान. आकार तू ब्रह्मा, उकार तू विष्णू, मकार महेश, वर्णिला ऐसे 3 देव जेथोनी उत्पत्ती, तो हा गणराज गणपती. आणि ते ब्रह्म अवताराला आलं. काय आलं? ते कुणासाठी आलं? ते संतांच्या रूपात आलं. ते असताना ब्रह्म आहे. हा नामदेव महाराज म्हणतात ते कोण आहे? हा ब्रह्ममूर्ती संत. संताच्या रूपात ते ब्रह्म आलं. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. जे आपले गुरु आहेत ना, ती व्यक्ती पाहू नका, ते साक्षात ब्रह्म आहे. हा म्हणून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म. बर का बापू, ब्रह्म आणि परब्रह्म हे 2 आहेत.
तुम्ही म्हणताना असं कसं विठ्ठलाची आरती ते बघा, पुंडलिका भेटी हा परब्रह्म, ते सगळ्यांचा पिता आहे, ते परब्रह्म, ते विठेवर उभा आहे, तेच ब्रह्म संतांच्या रूपात आलं. माझ्या विठोबाचा आपणची देव, हा तोच ब्रह्म संतांच्या रूपात आलं. कशासाठी आलं? दिन दुबळ्यांचा. महाराज कशासाठी आले? साधू संत कशासाठी येतात? कोण कोण इतके जाचल्यात महाराज. आमच्या बाळूमामा तिथे मेंढर आल्यात, आरती सुरू झाली ना अशी 10-5 माणसं निसती वराटतात, गाडबाड गाडबाड गाडबाड, ए चाललो रे बाळ्यान, काय नोन बाय नोन, इतकी वराटतात. समोर आहे, आम्ही तिथंच काल कीर्तन होत, इतकी वराटतात. गाणगापूरला जा ना, किती येडेवाणी करतात. इकडे पाडाव जावा ना. हा देव आहे म्हणजे भूत बी आहेत. पळे भूत बाधा हरी उच्चारणे काय हरी उच्चारण आघात. हा मंत्र हरी, हा मंत्र इतका आघात आहे, त्याने पळे भूत बाधा. हा त्याला काहीच भ्यायची गरज नाही, फक्त हरी हरी तुम्ही नारे सत, हरी हरी तुम्ही मनारे सगळे, मना सगळे हरी 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 तुम्ही मनारे सगळे, हरी हरी तुम्ही मनारे सगळे. हरी 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 तुम्ही मनारे सगळे, हरी हरी तुम्ही मनारे सगळे, हरी हरी तुम्ही मनारे सगळे, हरी हरी तुम्ही मनारे सगळे. तेने माया जाळ तुटतील, तेने माया जाळ तुटतील, महत्त्वाच्या महत्त्वाच्या तेने माया जाळ तुटतील. हा तेने माया जाळ तुटतील, अनेक नका पडू कपाळाचे भरी, अनेक नका पडू कपाळाचे भरी, अनेक नका पडू कपाळाचे भरी, अनेक नका पडू कपाळाचे भरी. तेने माया जाळ तुटतील, तेने माया जाळ तुटतील, तेने माया जाळ तुटतील, तेने माया जाळ तुटतील, अनेक नका पडू कपाळाचे भरी, अनेक नका पडू कपाळाचे भरी, अनेक नका पडू कपाळाचे भरी, अनेक नका पडू कपाळाचे भरी. तुकोबा राय म्हणतात, तुम्ही काय म्हणा? हरी हरी तुम्ही मनारे सकळ सगळेजण, तेने माया जाळ तुटतील, अनेक नका पडू. गबाळ कळलं? गबाळ. हा 70 वय झालं तरी पोराच्या नाव जमीन लावेना, गबाळात गुतले. हा म्हणून अनेक नका पडू गबाळाचे भरी, ते आहे थोरी नागवन. म्हणून हे कुणाचं गबाळ मायबाप? हे सगळे काय कुणाचे? धन देह हे काळाचे, धन कुबीराचे, येते मनुष्याचे. काय आहे? काय नेलं अण्णांनी? राजा भाऊचं पोरग मांडीव बसून कटिंग कराय मला लावलं महाराज. ती पोरग अण्णाच्या कांटळीत हाणायची ती बारक, तरी गपला का सोमाकर? काय मायबा आज आहे का माया ती मायबा? म्या पाहिले, म्या केलं महाराज. हा इतकं दिवस होतं, मला तरी माहित होतं का असं दिवस माझे येते, आपलं सुद्धा चांगलं दिवस येते. हा म्हणून मायबाप दिवस चांगलं येण्यासाठी हा चांगलं दिवस घालवावं लागते बरं का. दिवस चांगलं येण्यासाठी थोडं वाईट दिवस सहन करावं लागते,
आणि जो वाईट दिवस सहन करतो ना त्याचं चांगलं दिवस येतात. हा म्हणून मायबाप हा एक कविता आहे. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. कोण सुखी मायबाप? कोण सुखी? अरे ज्याचं लग्न झालं नाही तो दुखी, ज्याचं लग्न झालंय तो बी दुखी, ज्याला पोरं आहेत तो बी दुखी, ज्याला पोरं नाही तो बी दुखी. अरे राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया कोई नाही. कोण सुखी मायबाप? सांगा कोण सुखी? आणि फक्त सुखी होत सर्व सुखले आलो. फक्त संत सुखी असतात. आणि म्हणून सुखी जेने व्हावे जगा निववावे. ह्या गादीवर सुखी माणूस पाहिजे, दुखी नाही. थोडं पाकिट कमी दिल्यावर तो महागारी येतो, तो सुखी का? आहे का सुखी त्यो? आणि तो तुम्हाला सुख देईन का? आमचे बाबा म्हणायचे पोटासाठी संत झाले कलित बहुत, आयशियांची करिता सेवा सुख काय होईल जीवा. काय म्हणायची बरं त्या पोराला? सगळे सांगा ह्या वस्ती त्याला काय म्हणायची? त्याचं नाव घेऊ नाही तर पण सज्जन कसा या. आज त्या पोराने सगळं नियोजन केलंय. आणि आपली पोर कलेक्टर झाली, त्याने आईबाप बाहेर काढलं. महाराज लाख रुपये पोरगा आणणारा त्याचा आईबाप ढसा ढसा रडतात. आणि आज ती पोरग मायबाप तुम्ही त्याला येडा बिडा समजता काय? त्याची इतका बुद्धिवान. आज ही सगळा मेळ कुठनं कुठनं लोक आलेत मायबाप. किती नियोजन आहे. अरे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक. हिरण्यकशिपूच्या पोटीच भक्त प्रल्हाद होता. भगवानदाजी तो राक्षस होता, तो काय बी करीत होता. तो बोकडं कापायचा, दारू प्यायचा, काय बी करायचा. आणि त्याच्या पोटी भक्त प्रल्हाद. काय काय खेळ. दासी पुत्र कन्या आणि दैत्या घरी रक्षी. दैत्य म्हणजे राक्षस कुळात भक्त प्रल्हाद. त्याच्या बापालाच कळला नाही पोरगा आपला कोण आहे. त्याच्या बापाला सुद्धा कळला नाही. हा म्हणून महाराज वासुदेवाला सुद्धा कृष्ण कळला नाही. अरे नंदाला देवकीला यशोदेला तर कळलाच नाही. त्यांच्या पोटी जन्माला येऊन त्यांना कळला नाही. तिनेच म्हणले बाबा काय खाल्लंय तुला लागलं असतं तर. ती म्हणला आई तू किती चॅप्टर आहे मला चांगलं माहित आहे. ज्यावेळेस महाराज डोहात चेंडू पडला हा आणि देव असा गपचीप म्हणला आई कुठून. ज्यावेळेस घरनं उधळली यशोदा, इतकी उधळली, इतकी फास्ट पळाली. नाही म्हणा डोहाकडे गेले अशी महाग चलू लागली. डावाकडे बघितल्या मग तिला थोडं डिलं सोडलं तरी पुढे जाय ना का. सोडविना तेव्हा माय बाप काळाची हे उडी पडेल बा जेव्हा. सोडविना तेव्हा माय बाप म्हणून नको नको मना गुंतू माया जाळ. काळाला जवळी ग्रासावया काळाची हे उडी पडेल बा जेव्हा. सोडविना तेव्हा माय बाप सोडविना बंधू पाठीची बहीण. शेजेची कामिना म्हणजे शेजार बायको दूर राहे. ती सुद्धा म्हणती बाईल म्हणे खरं मारता तरी बरं. एका दिवसा ताटात जेवणारी तीच म्हणली मारलेलं बरं नाशियले घर. तू का म्हणे तुझे न होतील कोणी आणि एका चक्र पाणी वाचोनिया. किंवा तू का म्हणे तुला सोडविना कोणी आणि एका चक्र पाणी वाचोनिया. म्हणून मायबाप तो सोडवणारा फक्त संत आहे, देव आहेत. आणि ते आपल्याला अवताराला आल्यात, आपला उद्धार करायला आल्यात. पण आपल्याला कळाना काय. आपल्याला ते कळाना. आपल्यात असतात महाराज. देहूला तुकाराम नाही कळले, आळंदीला ज्ञानोबा नाहीत कळले, पैठणला नाथबाबाच्या अंगावर 108 वेळा ठोकला माणूस नाही कळले. म्हणून ते आल्यात, आपला उद्धार करायला आल्यात. म्हणून मायबाप नामदेव महाराज म्हणतात ते साक्षात ब्रह्म आहेत. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत हो जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत हो जगी अवतरले.
ब्रह्मकदाची वंदिती पायोनी ब्रह्मकदाचे वंदिती पावाले ब्रह्मकदाचे वंदिती पावाले ब्रह्मकदाचे वंदिती पावाले वंदिती जगी अवतरले उतरायाने दीन जना टाळी वाजवाय गड्या मी नाही वाजत कधी वाजवा टाळी पण आलं मुखात टाळी वाजवणं ही विठ्ठल विठ्ठल म्हणताना टाळी वाजव पण मुखातून शब्द आलं महाराज आपल्याला घडीभर वारडता येत नाही बिंबीच्या डेटापच नाही माय भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त महाराज तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव कुठं गायन करायला गेलो गड्या महाराज बँडवर गाणी म्हणायचो मी पण महाराज देवाने तिकडं फिट केलं कारण हितली नीट नाहीत वाजनात नीट नाहीत बापू थोडा टाळ होकला का देऊ का मुसकाडीत ती पोरग येतच नाही ती आराधी बरं महाराज ती म्हणलं तिकडं आपलं कसं म्हणलं तरी जमते तिकडं फिट झालं ना इकडं मग आल्या आज हा मै बाप म्हणून महाराज तिकडं ताल फिट झाला महाराज कुठंच शिकाय नाही आज अख्खा महाराष्ट्र हिंडलो माय बाप हा कुठं नाही काय नाही कुठं सगळं मी हुटकू कुठंच काय नाही जी हित आहे तुझ्यापाशी सगळे महाराज म्हणून कुठं गेलं तरी पळसाला तीनच पान आहे मी कुठं काय नाही परभणीन काय नाही रत्नागिरीन काय नाही लातूर सगळी अशीच आहेत म्हणून सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी आणि ते माझ्या मना बुडी घेई ज्ञानोबराय म्हणतात सगळे तीर्थ आपल्या सद्गुरूच्या पायावर आहेत म्हणून मायबाप नित्य नाम घोष जयाचे मंदिरी तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र नाथबाबा म्हणतात जो माणूस नामस्मरण करतो त्याला सगळी तीर्थ घडतात वाराणसी तीर्थ क्षेत्रा नाश आहे अविनाशाची पाहे नाश कैसा अविनाश आहे महाराज आत्मा हा अविनाशी आणि तिथं जर महाराज नामस्मरण केलं तर अविनाश करी आपुलियाईसे लावी मना पिसे गोविंदाचे म्हणून मायबाप त्या अविनाशाचं सर्वांनी महाराज थोडं मांड्या बिंड्या घालून असं फिट काय होतंय बघू बरं काहीच होत नाही महाराज आपलं त्याच्याकडे लक्ष गेलं ना तुम्ही सांगा उतारल्या वाटतं गुडगं फुटल्यात कुठं जवळ त्या नशात आहे ना तर कोणाचाच विचार करीत नाही त्याला काय घेणं देणं नसतं कोणी पण जशी उतरण तशी आपली उतारली नाही पाहिजे आणि कैसी नशा आहे हरिनाम की ही नासकत डोळा पेल्या ती उतारती पण हरिनामाची नशा अशी मायबाप ती एकदा चढली ना आहा विषयी विसर पडला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला माझी मज झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा अरे स्वच्छालयाला बसताना सुद्धा विठ्ठल रामेश्वर भट्ट म्हणला यो असला कसला महाराज आहे त्याला बियाजी आहे का असल्या अपवित्र जाग्यावर विठ्ठल विठ्ठल ते शास्त्रीचं पाय धरलं म्हणलं गुरुवर्य शास्त्रीजी काय करू माझी मज झाली अनवर वाचा माझी मज झाली हो अनवर वाचा माझी मज झाली हो अनवर वाचा माझी मज झाली 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 अनवर वाचा छंद नामाचा घेतला सो छंद या नामाचा घेतला सो छंद या नामाचा घेतला सो
अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली हो अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा छंदया नामाचा घेतलाचे छंदया नामाचा घेतलाचे छंदया नामाचा घेतला मजाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अकरा वाजून 10 मिनिटं झाली गड्या. सुरू व्हायला उशीर झाला. पण उशिरा जरी एखादी माता माऊली कामाला आली तरी टायमाला सोडाव, त्याचं रान चांगलं पिकत. ती उशिरा आल्या म्हणून जर उशीर लावला ना हाय ती नासत. म्हणून तिने उशीर मोकार करू नये. थोडा उशीर झाला तरी मालकाने टायमाला सोडाव, नाही का. म्हणून मायबाप आपली वाचा अनावर कुठं होती. रिस्लिंगचं गहू भेटाय माझा नंबर मला द्यायना तिथं अनावर. पण नामस्मरण कराय भांडायला एखाद्या माऊलीला फेस येतो, इतकी भांडती. जर एखादी भांडणं सुरू झाली ना ती तुझ्या पाया पडती तरी तिथं ती इतकी अनावर होती. पण परमार्थात अनावर नाही. तुकोबाराय म्हणले माझा प्रपंच कराय नाही, परमार्थ करायसाठी त्या विठ्ठलाचं नामस्मरण करायसाठी माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा. महाराज आज 350 पावणे 400 वर्ष झाली तुकोबारायांना. आमची बारकी पोर आहेत महाराज. त्यांना संभाजी निवृत्ती आहे. माझ्या आज्याचं नाव संभाजी, पांज्याचं नाव निवृत्ती. त्यांना माहित सुद्धा नाही. पण त्यांना म्हणलं ना ज्ञानोबा का बरं आहेत का नाही आपल्या घरात सुद्धा ज्ञानोबा तुकारामाचे फोटो. जगासाठी जगले म्हणून गाड्या 50 वर्ष झाली ना त्यांनी घरच्यांसाठी जगायचं नाही. आपा बस एकच पोरग आहे तुम्हाला. थोडं जगासाठी जगा. आणि जो जगासाठी जगतो ना तो अमर होतो मायबाप. म्हणून जगासाठी जगा. घरच्यासाठी जी जगतात त्याच्या समाध्या सुद्धा लोक पाडून टाकतात. आमच्यात लग्न जमाना म्हणून म्हणले ती समाधी पाडा. बामन म्हणला लग्न जमाना घरच्यांची. जोडीदार म्हणला लग्न जमाना ती मला समाध्याच पाडायला लावले. म्हणून एवढा काय तू नाही समाध्यालाच पाराने दिली पाडून लग्न जमाना म्हणून. आपल्या समाध्या सुद्धा राहिना आहेत. जगासाठी जगले महाराज. आज साधू संतांची मंदिर आहेत मायबाप. अरे महात्म्यासारख्या महात्म्याचं मंदिर झालं गडे. आपलं नका का मंदिर असाना पण चांगला आहे तरी म्हणावं गड्या. मेल्यावर माणसाने चांगला होता म्हणून चांगलं म्हणायसाठी सगळ्यांनी महाराज नीट बसा महाराज. 60 वय झालं का तुमचं. हे अवघड आहे. कोणचा अभंग होता कीर्तन. नाही ही लक्ष असतं महाराज. नाही तर काय होतं टावर खालीच रेंज नसती. ते अवघड आहे. लक्ष तरी अवधान माऊली म्हणतात. तरी अवधान कलेनी दीजे मग सर्व सुखास. कुठं गेलतो संस्थेत महाराज आम्ही गुराकडे वरडायचो. अशी शेरडे बिरडे चरीत असलं ना पाठा करायचं मोकार वरडायचो. माणसं म्हणायचं येडं लागलं काय रे. आणि आज ती रोहाळलं महाराज. आज लोक म्हणतात ये स्वामा पैसे देऊन वरडाय. आणि पहिलं म्हणायचे देऊ का मुस्काडीत निसता वरडतो. आज पैसे देऊन. तसं महाराज पैसे तुमच्या घरी मनाने येते पण तुम्ही चांगलं राहा, चांगलं वागा मायबाप. आज कुठं पैसे ठेवा ती कळा नाही. इतका पैसा यावं गड्या. पैशाच्या मागे जाऊ नये. पैसा यावं असं काहीतरी आपण करावं. म्हणून मायबाप येण्यासाठी मायबाप या सर्वांनी त्या भगवान परमात्म्याचं. कारण तो लक्ष्मीचा पती. तो कोणाचा पती. आपण लक्ष्मीसाठी रात्रंदिवस. पण लक्ष्मी म्हणली माझ्या पतीचं तू नाव घे मी आपोआप तुझ्या घरी येते. लक्ष्मी वल्लभ पण नित्य नेमनामी तो प्राणी दुर्लभ. माऊली म्हणले ती दुर्लभ आहे पण जोर असा कोणी असला तर लक्ष्मी वल्लभ. लक्ष्मी त्याच्या घरी विठ्ठल. म्हणून महाराज सर्वांनी त्या नामस्मरण भगवान परमात्म्याचं करायचे. विठ्ठल
रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बोला पुंडली भगवान की जय धोबार 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 अतिशय कसं उत्कृष्ट वाटते महाराज. अरे नुसते टाळीला हात जरी लागला तरी त्याला आठवत येत नाही. काय हे सगळी रक्ताची अशी प्रेशर आहे महाराज ही. म्हणून थोडं हरिपाठ 27 अभंग आहेत हरिपाठात. ज्याला पाठ नसला तरी हरिपाठाचं पुस्तक 5 रुपयाला येते. आणि बीसी पावडरची मोठी पिशवी 500 रुपयाला आहे. कांद्यात टाकाय ती 5-5 घेऊन येते. तिथं ती काय म्हणतात त्याला नाही ती हा वकार करायसाठी तिथं 5-5 पिशव्यात आणि 5 रुपयाचा हरिपाठ आणत नाही. इतका पापी मी हा इतकं पापी आपण. काय काहींच्या घरी हरिपाठ भेटत नाही महाराज. हा म्हणून मायबाप हरिपाठ गाता ज्ञानेश्वरी. तुम्हाला सांगा हिथून पुढं बरं का, हिथून पुढं माणसांना रोग होणार नाहीत. पण एक असा रोग होणार कर्मत नाही, मनाला समाधान नाही. सुनाला काटाळून आत्याने फास घेतला. नवऱ्याचा जमाना म्हणून मंडळी गेली निघून. तिचा मेहुणा आला त्याने हाणला जावाई. दाजी हिथून ही कुरगडे होणार. म्हणून देवासाठी जरी नाही जगायसाठी तरी गाता वाचा ज्ञानेश्वरी वाचा महाराज. वाचा बी ज्ञानेश्वरी डोळा. अरे जो ज्ञानेश्वरी वाचन ना त्याचा नाश कधीच होणार नाही. हा म्हणून मायबाप ज्ञानेश्वरी गाता. काय मायबाप हे ज्याला माता नीट चलत नाही ना, ज्याला गोळ्या चालू आहेत ना, त्याने गाता वाचा. त्या सोळुंक्याच्या 3 टाइम गोळ्या खाऊस तर एक अभंग वाचा. तुमच्या गोळ्या बंद होत्या. इतकी पावर आहे अभंगात मायबाप. हे अनुभवाचं शब्द आहेत महाराज. म्हणून मायबाप हा नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ववी अनुभवावी. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. अशी ग्रंथ आहे मायबाप. म्हणून महाराज तुम्ही सगळ्यांनी विठ्ठल विठ्ठल म्हणले. कारण विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा परत नाही. परत जन्म कशाचा आहे, बैलाचा आहे का कुत्र्याचा आहे का कशाचा आहे. कोणाचं जसं कर्म आहे तसा जन्म असतो. बघा तुम्ही एक टिकडीत कुत्र आहे. त्या कुत्र्याचं आज मला नाव काढायची पाळी आली. शिवा आणि ट्रॅक्टर आहे आणि ते कुत्र ट्रॅक्टरवरच बसून देत नाही कोणाला. तुम्ही बघा आज आपल्याच गावात ती कुत्र त्याला भुकतं मारा. ट्रॅक्टरला शिवून देत नाही. आपण ओळखायची कुत्र नाही. शिकाडला कुठला तरी गडी ह्यांच्याच पोटी आला आणि त्याच्या ज्याला मला गेलाय तो ट्रॅक्टरवर सुद्धा बसून देत नाही. इतकं म्हणून महाराज कुणाच्या तरी रूपात आपल्याच इथे येतात. ही खंती ते नकारान होणे गाडव कुत्रा. म्हणून जसं कर्म आहे तसा जन्म असतो. केले कर्म झाले त्याची भोगा उपजले. म्हणले आमचं कुत्र ना माझ्याशिवाय राहतच नाही. ती कुत्र नाही तुमचंच कोणतरी आहे. मायबाप म्हणून वळका. म्हणून मायबाप ही जन्म. कारण काय सांगू गर्भीच्या यातना मज भोगत आहेत नारायणा. मांस मल मूत्र जाना तुझं क्षणोक्षणा ध्यातसे. म्हणून मायबाप परत जन्माला यायचं करू नका.
आणि पुन्हा मरायचं करू नका, कारण आपण मरणारे नाहीत. तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो, आपण मरणारे नाहीत. मरणारा हा देह आहे, आपण अमर आहेत. मज केले अमर, मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर. हा अमर आहा, तुकोबाराय म्हणतात अमर आहा, तुम्ही सुद्धा अमर आहेत. खरे की पहा खोटे हे, पण त्याच्यासाठी काय म्हणावं लागेल? न मना देह माझा ऐसा मग भरवासा. तुम्ही फक्त देह तुमचा नाही, हा देह कुणाचा आहे? मी मगाच सांगितलंय, देह तो पाचाचा, आणीला उसना. काय? आप, तेज, वायू, पृथ्वी, आकाश, ही 5 पंचमहाभूताचा हा देह आहे. ही देह त्यांना द्यावाच लागतो. उसना आणलाय, तुम्ही सांगा उसना आणल्याला द्यायचं का नाही? नाहीच दिल्या, त्याला गरीन म्हणली निर्लज्ज आणि उसना आणलेलं द्यायला. म्हणून उसनं ही द्यावं लागतं. म्हणून ही उसनं यायच्या अगोदर आपलं पोट भरून त्याचं उसनं फेडावं. म्हणून मायबाप मरणा आधी सावध व्हावे, आपले सोहित साधून घ्यावे. कोणाचा भरवसा आहे मायबाप? हिथून पोंदवडीला जाईन ती भरवसा आहे का? क्षणभंगोर नाही भरवसा. वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे वळस. महाराज डोक्याला केस नदी इतकी गणे गोतेत, कोण सुद्धा येत नाही संग. म्हणून कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्मा राम त्याचा, तोची जाणे मी तू हा विचार. विवेकी शोधावा आणि गोविंद माधवा याच देई. म्हणून महाराज ते ब्रह्म आहेत, ते संत आहेत, ते आपला उद्धार करायसाठी आले. असं नाही. अहो महाराज त्यांच्या मगाशी माता मौल्या 60-65 वर्षाच्या आई पाया पडायला लागल्या. अरे तुम्ही तर पडतान, पण ब्रह्मादिक त्यांची, जो ब्रह्मदेवासारखा तेव सुद्धा महाराज त्यांची पाय त्यांचं दर्शन घेतो. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पाय वनी, हा नाम घेता वदनी दोष जाती. अरे नुसतं तुकाराम तुकाराम म्हणलं ना महाराज, त्याचा कामच जातो. आणि एकदा काम गेला की रामच झाला. ज्याचा काम गेला ना, म्हणून महाराज खेळिया माझी हनम्या शहाणा. पुण्यतिथी आपली जयंती झाली, बजरंगबलीची गावात सप्ताह झाला तुमच्या. नाथ बाबा म्हणतात खेळिया माझी हनम्या शहाणा, न पडे काम व्यसनी रे. कामची नाही तिथे क्रोधच कैसा, तेथे कैसे भांडण रे. राम गड्याची आवडी मोठी, म्हणून लंका गेले रे. ऐक खेळिया तुझ सांगतो, जाणून खेळ तू खेळ रे. हे खेळ आहे, आणि ह्या खेळ जर जाणला नाही ना तर बिळ होती. म्हणून खेळ तो येण्याची खेळावा. खेळ ही ह्याचा खेळ खेळा होतो नाही खेळ काढल्यावर. म्हणून मायबाप म्हणून कानोबा खेळ डाव नको रडी. ही निसता नाही कानोबा माझ्या संग डाव खेळ, मला रडी जाऊ नको रे. तोबा 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 तोबा. गडी आला तिकून काळ गेला गुडगाव वाकून. काळ पाहतो त्याला नियम, तुम्हाला चालायची आहे ना. गेला गुडगाव वाकून. किती करशील रे महाराज. म्हातारपणी तुम्ही सांगा, मी लई माणसं पाहिल्यात सोमा, मी शपथ घेऊन सांगतो मला मराव वाटते पण मराणी आहे नाही. अशी म्हणणारी माणसं आहेत. जगाय कटाळली माणसं, तरी तो येत नाही. तो यायच्या टायमालाच येतो, आणि मग तिथं कुणी आलं तरी त्याला नेतो, कुणी असू. म्हणून महाराज तो यायच्या अगोदर सगळ्यांनी मायबाप सावध झालं पाहिजेत. काळा अनेक यातना यम करविल, कोण सोडविल तेथे तुझला. म्हणून महाराज मारिती झोडीती तोडीती निष्ठुर, यमाचे किंकर भवसाल नाही त्या यमाशी करुणा. करुणा म्हणजे आम्हाला जर तिथं बिरबापूशी चोरट्याने अडवल्यावर ती म्हणतात का तुम्ही महाराज आहे, पहिला ठोका महाराज काढ पैसे. चोराला काय करुणा असतात का? मग त्या यमाला काय घेणं देणं नसतं, ती शस्त्रच घेऊन असतात. म्हणून मायबाप, म्हणून यमाची यातना, अनेक यातना किंवा यमाची यातना चुकवेल दंड, वंशी झाली एक हरिभक्त. महाराज पूर्वज सुद्धा आशीर्वाद झाल्याशिवाय राहायचे नाही. म्हणून पूर्वजांना सुद्धा उद्धार होण्यासाठी आपल्या कुळात माळकरी जन्माव. आज लक्ष्मण त्याचं कुठे नातू काय दिसा ना महाराज, दादांचा नातू काय करा किती सुताला. पण काय होतं, परत ते झाड एकदा लवतं तोवर लवतं, ताट झाल्यावर ती कुणालाच लवत नाही. म्हणून मायबाप थोडं वळण लावलं पाहिजे नाही का. म्हणून महाराज असे
मंडळीत. म्हणून सगळ्यांनी मायबाप, टाइम तुमचा जास्तच झाला गड्या, 10-5 मिनिटं गेली, पण जेवण बिवणं झाल्यात, तांगाटे करायचं पण उपास झाला गड्या 10-15 मिनिटं इकडे तिकडे. पण 9 ते 11 इतका टायमिंग मस्त आहे ना, टेन्शन नाही. 7 ते 9 खायची गडबड, पोरच कालवा कराव. 9 ते 11 पूर्वजांनी जी टायमिंग ठेवला इतका कोणतरी आता आहे का नाही, झोपायचंच आहे का नाही घरी जाऊन, म्हणून तुमचं 10-15 मिनिटं इकडे तिकडे घेतली महाराज. ब्रह्मदेवासारखी त्या महात्म्याची पायवंदन करतात. त्यांचं नाव जर घेतलं, नाम घेता वदनी दोष जाती. हा नामदेव महाराज म्हणतात, हो का दुराचारी. दुराचारी म्हणजे कोण? त्याचं आचरणच चांगलं नाही, पापी. हो का दुराचारी, किती पापी, वाल्या कोळ्यासारखा, किती पाप. पुराण प्रसिद्ध किंवा 7 रांजण म्हणले, 12 हत्ती त्या रानात फिरायचं आणि राळ्यावानी खड्यावानी वालय गाव, वाल. त्या वाल्या गावाला रांजण आहेत, आम्ही पाहून आलोय. वाल्मिक ऋषी तिथं तो माणसं अडवायचा, जंगल आहे, सत्य घटना आहे. माऊलीची दिंडी असते तिथं ज्ञानोबरायांची, त्या वाल्याला आम्ही गेलोय. वाल्मिक ऋषींचं मंदिर आहे. ते 12 रांजण राळ्यावानी खड्यावानी नुसतं ब्राह्मण मारलं होतं, इतका पापी होता. पण संत कृपा त्वरित उदरती. म्हणून मायबाप, संतांची भेट हो गड्या. संत बहु अवघड आहे संत भेटी. आणि ज्याला संत भेटले ना महाराज, अनंत जन्मीचा शिण गेला धन्य आजी दिन. संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिण गेला. शिन गेला गाव, शिन आला. आपल्याला शिन गेलाच नाही. शिन येतो कुठं? संसारात. आणि शिन जातो परमार्थात. म्हणून भाग गेला अवघा झाला, आता कोटे धावे मन तुमचे चरण देखलिया. भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद. महाराज, मी तुम्हाला इतकं हसवलं असतं ना, रायरन काय कमी हसितो का? पण मी असंच कीर्तन केलं, पण बाबा म्हणले, अरे येड्या, जगाचं उद्धाराचं सांग. हसायला आता या मोबाईल मध्ये काय नाही, सगळं हसायचंच आहे. पण हसून नाही गड्या महाराज, हसून एक दिवस फसू, पण कमीत कमी असं वैराग्य झालं पाहिजे. एखाद्याला वाटलं पाहिजे, महाराज मला माळ घाला वाटते. मरायच्या आधी, मेल्यावर तुळशीचं पाणी टाकण्यापेक्षा जित्यापणी जर माळ घातली ना महाराज, तो माणूस बर का. मी तर म्हणतो बाप, माळ कार्याच्याच मातीला जायचं इथून पुढं. काय त्याला कळाना ना, आपल्याला वळाना. म्हणून मी तर म्हणतो, आमचे गुरुवारे म्हणायचे, आमचे गुरुवारे जातीने माळी, ते म्हणायचे, सोमा ज्याच्या गळ्यात माळ त्यो माळी, त्यो फुलमाळी. आणि माळी असून ज्याच्या गळ्यात माळ नाही, नाही कसे. म्हणून मायबाप, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा. महाराज, जर तुळशीची माळ फक्त घाला, तुमच्या घरात तुमचा पोरगा जर वाईट वागला ना, तर मी महाराज कीर्तन करायचं सोडून देईन. इतकी तुळशीची. 5व्या दिवशी महाराज पोरांना माळ आहे. मग त्यांना कुठलं काय माणसं म्हणतात, रागातच कमी कसलं अनेक, हीच त्यांना ती भेटतच नाही. दगडावानी पोर आहेत महाराज. बघा ब्राह्मण काय ती चारतात काय, मटनच, केशर, बदाम, काजू, सफरचंद, पिस्ता असलं चारा ना. ही काय ग्वांग 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 माशा करतोय महाराज राशीनला. त्या बिगवनला तुम्ही बघितलं का रोडला, सगळं माशा असे ग्वांग ग्वांग ग्वांग, आणि तीच आणतात आणि तीच खात्यात. मग आता ह्याच्या बी तोंडावर माशाच बसतात ना, माशाच बसलेलं खातो म्हणल्या. म्हणून मायबाप, पवित्र असं अन्न खा, पवित्र तुमचं आहार, तशीच बुद्धी होती महाराज. म्हणून मायबाप, म्हणून तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. आणि आषाढी कार्तिकी, अरे महाराज, माणसं पंजाबवरनं वारी करतात. पंजाबवरनं आपल्या किती जवळ आहे पंढरपूर, महिन्यातून फक्त 200 रुपये. आता तर म्हाताऱ्या माणसाला फुकट आहे, तरी ती पंढरपूरला जाईना, नाही तिकडच जाती ती. पंढरीचे वारे, आषाढी कार्तिकी पंढरीचे वारे, आषाढी कार्तिकी पंढरीचे वारे.
आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगतसे गुज पांडुरंगी. हा महाराज पांडुरंग सुद्धा महाराज आषाढी कार्तिकेला गेलं ना चांगल्या महात्म्याच्या कानात सांगतो मला विसरू नको बरं का. कमीत कमी आषाढी कार्तिकेला तरी ये. एखादी आई असती महाराज आणि ती लिकेला म्हणते तू वर्षातून मला एकदा जरी आली ना भेटायला तुला पाहिल्यावर ना मला अजून 1-2 वर्ष जगू वाटत नाही तर मला आज मरू वाटत. तुला पाहिलं ना महाराज मला जगू वाटतं ग म्हणून येत जा. त्रिही त्रिभुवनी मज नाही कोणी देव म्हणतोय महाराज साधू संतांना जशी आई लेकीला म्हणते ना माझं कोण ऐकत नाही आणि तू आली ना तू मोकळी येत नाही. मला खाऊ असं वाटतं ग. काही बी लहानपण आणि म्हातारपण सारखं असतं म्हणून महाराज आपल्याला लहानपणी आपल्या आईने महाराज काय नाही केलं म्हणून आपण म्हातारपणी तिच्यासाठी थोडं तरी केलं पाहिजे. हा असं जरी केलं ना महाराज ए गड्या अरे ती आपला जीव ठेवती बरा. ती जीव अशी ओढून धरते आणि तिला बोलावं म्हणते किती जीव असं ना. ए गड्या मी प्रत्यक्ष पाहिलंय महाराज आमच्या आईला आमची आजी ती येऊच तर तिने जीव ठेवला होता. किती जीव असं ना. एखादं बघा तुम्ही घरी येऊच तर ओझा असा डोक्यावर आणि त्याला इतकं त्याच्या मनकुटी आलं ती म्हणतो आलं घर आता थोड्यासाठी नको ठेवू. तसं महाराज ती जीव धरती आली करमाळ्यात आली आता येईनच थोडं थांब. किती जीव असं अशी जीव करी लाभाविन आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. म्हणून मायबाप सुद्धा देव आहेत महाराज. आपली काय करत नाही ते आपली कुरवंडी वाळ. मी तुम्हाला हसायसाठी रडायसाठी ही सांगितलं नाही. डोळं तुमचं डबडबलं महाराज. अशी आई महाराज ज्याला आई नाही ना त्याला काय नाही आणि ज्याला बाप नाही ना आपा पाठीवनं हात फिरवणारा कोणच नाही. हा म्हणून मायबाप आई बाप आहेत ना तर आनंद द्या गड्या महाराज. त्यांना न्या फिरायला देवा दिकाला न्या गड्या. जसं श्रावण बाळाने नेलतं गड्या. अरे जो आई बाप घेऊन पंढरीला जाईन ना त्याला पांडुरंग परमात्मा सगून भेट देईन गड्या महाराज. पुंडलिके काय केले आणि परब्रह्म महाराज आपल्या आई बाप जोवर जिवंत आहेत ना येडा पोरगा असू द्या गड्या त्याला एकदा पंढरपूरला आई बापांना जोडीने घेऊन जावा गड्या. काय आनंद आहे राव. चंद्रभागेत आंघोळ ती पंढरपूर आणि ती काही महाराजांचं मटण ती तनपुरे बाबांचं मटण किती आनंद आहे. अरे मेल्यावर राख नेतो आणि जित्यापणी नेत नाही म्हणून जित्यापणी न्यागाड्या मायबाप तुम्हाला कधीच संसारात कमी होणार नाही. पितृदोष जर लागला ना महाराज तो कधीच फिटत नाही. म्हणून महाराज ज्याचे पित्र आनंदी ना परमेश्वर सुद्धा आनंदी. म्हणून मायबाप हा ते म्हणतात ते साधू संत आमच्या जीवनात आले. नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे. हा काय म्हणतात नामदेव महाराज हा अखंडित नामा त्यांची वाट पाही. कुणाची वाट वाटणी महाराज किती महिला जातात पण आई कुणाची वाट पाहती लेकीचीच. तसं नामदेव महाराज कुणाची वाट पाहत नाहीत. कुणाची ती ब्रह्ममूर्ती संत संतांची वाट पाहावं गड्या. आपण सुद्धा वाट पाहावं कधी येत्यान. अरे आपल्या घरी जर वारकरी आला ना त्याला विनमुख लावू नका मायबाप. त्याने तो तर पाया पडून घेत नाही पण त्याला महाराज 2 घास चारा. मी तर महाराज असं एखाद्याचं असं घरी जातो ते आपलं घर आहे म्हणून मी वागतो गड्या महाराज. हाताने घेऊन खातो कारण अशी माणसं आहेत ना प्रेमळ या गावात लई प्रेमळ आहेत महाराज. म्हणून मायबाप तुम्ही सगळ्यांना माहित आहे ही सोमा एवढीसा असल्यापासून येतोय गड्या मायबाप. पण आज अख्खं पोंदवडीचं गाव महाराज नाव अख्ख्या महाराष्ट्रात केलंय मायबाप. इतकं कुठं जावं आज ही फड परंपरेतले सतीश महाराज जगताप फड परंपरेतली माणसं आहेत. राजुरी देवेघवन पारेवाडी महात्म्याची गाव आहेत महाराज. आज आमच्यासारख्या दुबळ्याच्या कीर्तनाला ती टाळ घेऊन उभा आहेत. आमचे ज्यांनी परमार्थ आम्हाला शिकवलं बापू महाराज 100 रुपये पाकिट द्यायचे महाराज. रात त्याच्या गाडीवर मी हिंडायचो महाराजांच्या. बापाचं नाव घेत नाही पण त्याचं आधी घेतोय का त्यांनी मार्ग दावला. आणि ज्यांच्या कृपेने महाराज अखंडित त्यांनी भजन कीर्तन कोणाचं नारळ नाही नुसतं चहावारी अख्खं आयुष्य घालवलं. वडील बी आहेत म्हणून हे बाळ गोपाळ नाही का आजचा चॅनल आहे महाराज वारकरी व्यासपीठ म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात ते कीर्तन जाणारे. म्हणून सगळ्यांनी आपल्याला पाहण्यासाठी मोबाईलवर आमचे विकास महाराज इतके श्रीगोंद्यावरनं आलेत महाराज. महाराज म्हणलेले लांब ना आलोय बरं का. या राव कारण की प्रेम ही प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले महाराज. देव शबरीच्या झोपडीत गेला
देव शबरीच्या झोपडीत गेला, दुर्योधनाच्या सोन्याच्या नगरीत गेला नाही, महालात गेला नाही. म्हणून प्रेम जर असलं ना महाराज, म्हणून प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा बिन नाही समाधान. प्रेम द्या. म्हणून माईबाप प्रेम जर होण्यासाठी त्या ज्ञानोबा माऊलीचं, तुकोबारायांचं सर्वांनी हाताने टाळी, मुखाने ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हारा ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली.